अग्रेसर असलेल्या लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं परत एकदा आपण टाळ्यांच्या गडगडात स्वागत केलं. मी आमच्या मंडळाच्या ज्येष्ठ सदस्या रोहिणी वरकर यांना विनंती करते की आपल्या मंडळातर्फे त्यांनी गिरीश कुबेर यांचं स्वागत करायचं. गिरीश कुबेर यांची ओळख करून देणं आहे बद्दल तो व्याघातच होईल, कारण त्यांना तुम्ही सगळे ओळखता आहात म्हणूनच एवढ्या संख्येने या ठिकाणी आलात. जरी शेक्सपियर म्हणून गेला की नावात काय आहे, तरी सुद्धा आपल्याला दिसून येईल की हा कार्यक्रम ठरल्यापासून जे अनेक फोन आम्हाला आले की या कार्यक्रमाला येण्याची उत्सुकता, त्याविषयी 1 मिनिट मी नंतर बोलणार आहे. पण आपल्याला माहिती आहे की लोकसत्ता हे अधिक मननीय, अधिक वाचनीय करण्यासाठी ही जी काही नवीन सदरं त्यांनी सुरू केलेली आहे, त्यामध्ये विशेषतः सामर्थ्य संवादाचे किंवा शुक्रवारची की दिवा नावाची महिला पुरवणी, यामध्ये अनेक लेखकांना लिहितं तर केलंच, विचारांना चालना दिली, असा एक चांगला अमूलाग्र बदल त्याला म्हणूया हा घडवून आणला. त्यामुळे स्वतःला ती दृष्टी असल्यामुळे हे सगळे बदल शक्य आहे. याविषयी तर आपण जाणतात, पण आणखी एक विशेष म्हणजे संगीताची त्याला पण प्रचंड अनेक विशेषण शोभून दिसेल अशी आवड आहे. आवड म्हणजे नुसतं सिनेसंगीत, नाट्यसंगीत नव्हे तर किशोरी आमोणकर, मल्लिकार्जुन मनसूर, भीमसेन जोशी, बेगम अख्तर हे त्यांच्या खास जिव्हाळ्याचे विषय आहेत. एवढंच नव्हे तर मला काही वाटतं की देव एखाद्या माणसाला किती देतो हो. चित्रकलेच्या बाबतीत पण तेच आहे. अभिजात, आधुनिक चित्रकला, चित्रकार, त्यांची शैली यांचा व्यासंग त्यांचा इतका मोठा आहे की त्यावरती ते कितीतरी वेळ बोलू शकतात. तर ह्या त्यांच्या लिखाणाची तर जादू आपण पाहिलेली आहेच आहे. या तर गोष्टी आहेतच, पण आखाती देशामध्ये ज्या वेळेला काही निमित्तानं ते रिपोर्टिंगसाठी गेले, त्यावेळेला त्यांना आढळून आलं की पेट आणि राजकारण हा विषय त्यांना थोडासा आवडायला लागला. त्यांच्या भाषेत त्याला लढा लागला आणि गेल्या शतकापासून, महायुद्धापासून तेलाचं राजकारण हे त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि दिसून असंही आलं की या विषयावर मराठीत काहीच नाही. वास्तविक या विषयात एवढं नाट्य आहे, एवढा थरार आहे, पण मराठीनं जणू अघोषित बहिष्कारच पुकारलेला आहे ते या विषयावरती. आणि म्हणून 2003 साली दीपलक्ष्मीच्या अंकामध्ये त्यांनी उंटावरचे शहाणे हा पहिला लेख लिहिला आणि त्या लेखात एवढी काही ताकद होती की तेल नावाचा इतिहास या पुस्तकाची बीज त्या लेखामध्ये मिळाली. आणि मग हा तेल नावाचा इतिहास एका तेली आले. मला एकदा माझी मैत्रीण म्हणाली की काय तेलावरच्या माणूस सारखं लिहितो आणि काय तू असतेस ते आपला विषय लिहिण्यासारखा आहे का. आता परमेश्वरा त्याला माफ कर म्हणण्याशिवाय आपल्याला काही दुसरा पर्याय नाही. आणि ज्या वेळेला हे पुस्तक आपण वाचायला लागतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की लहान मोठे किस्से, नर्म विनोद, अतिशय खेळकर शैली यांनी हे पुस्तकं ती वाचत असताना एखाद्या अवजड विषयावरती आपण वाचतोय असं लक्षातच येत नाही. हा त्यांच्या भाषेचा विशेष. अतिशय खेळकर शैलीमध्ये ही पुस्तकं लिहिली गेली. त्यानंतर अधर्म युद्ध आलं, युद्ध जीवांचे आलं आणि ह्या सगळ्या पुस्तकांचा जो बाज आहे अतिशय सुंदर, सहज, सोपी. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की ते समोर आपल्या बसलेले आहे आणि आपल्याला तो विषय समजावून देत आहे. अशी चित्रमय संभाषणात्मक शैली, अशा शैलीचे गिरीश कुबेर आज आम्हाला वीणाताईंच्यामुळे मिळालेले आहेत. वास्तविक आज जे महाराष्ट्रात विचारवंतांची, अभ्यासकांची परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये अतिशय शोभून दिसणारे किंवा वरच्या क्रमांकावर असणारे गिरीश कुबेर हे अतिशय कार्यमग्न मनुष्य आणि हे आपल्या एवढ्या लहानशा मंडळात येतील का. मग हा जर मोठा कार्यक्रम केला तर सगळ्यांनाच त्याचा लाभ होईल या विचाराने आम्ही त्यांना वीणाताईंच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्या वीणाताईंना आवडणार नाहीये तरी सुद्धा मी मुद्दाम तो उल्लेख करते. मला अजून या ठिकाणी सांगायचं की ज्यावेळेला लोकसत्तामध्ये ही बातमी झळकली, महाराष्ट्र टाइम्समध्ये आली, तर मला हे सांगायला हवे की कुठून फोन आले. 84 वर्षाच्या
आजीपासून आजोबांच्यापासून 25 वर्षाचा आदिवासी तरुण, जो आदिवासी तरुण ज्याला आता लहानशी नोकरी लागलेली आहे, जो चांदिवली इथे राहतो, कसं यायचं हे माहीत नाही आणि त्याच्याशी बोलणं एक अंतःकरण हेलावून टाकणारा की तो गिरीश कुबेरांना साहेब म्हणतो आणि तो प्रत्येक अक्षर विशेषतः भूकंपमधलं आणि अनिमामधलं या मुलानं तोंडपाठ केलेलं आहे. ज्ञानू लहाने हे त्यांचं नाव. ते जर आता इथं आले असतील तर मी मुद्दाम त्यांना सांगते की त्यांनी गिरीश कुबेरांना भेटल्याशिवाय जाऊ नये, कारण त्यांचं फोनवरचं बोलणं इतकं लागली आणि इतकं चांगलं होतं की त्यांनी आदिवासी सांगितलंय म्हणजे कळालं, इतके शुद्ध आणि सुरेख उच्चार. एकच सांगते मी त्यांना म्हटलं, हो मला पण त्यांचं लिखाण खूप आवडतं. तर मला म्हणजे आत्ताच्या तुम्हाला भूकंपमध्ये कुठलं आवडलं. आता मला क्षणभर विचार करावा लागला. तेव्हा त्याने सरळ सांगितलं की 2 फेब्रुवारीचा अंक काढून बघा, नो इझी डे. आणि त्यानंतर ते 2-3 परिच्छेद मला म्हणून दाखवले चक्क. तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे बाबा तू काय मला वाचून दाखवतोयस का. तर नाही बाई म्हणला, मी ते हे सगळं पाठ केलेलं आहे. मी म्हणला त्याचं शब्द मी पाठ करतो. आणि याच्यामुळं मला कुठे सांगायला आवडेल की तुम्ही जे शेवटचं वाक्य टाकलेलं आहे की या हत्या यंत्राच्या कारभार्या आनंदानं किंवा आनंदानं वाचण्यात लुटण्याचा जो आनंद आहे तो काही बरोबर नाही, पण म्हणून तुम्ही ते वाक्य तसंच सोडून दिलं आणि त्या वाक्याचंही अप्रूप त्या मुलाला फार वाटलेलं आहे आणि त्यातला त्यानं जो अर्थ शोधला तो पण फार. म्हणून मला असं वाटतं की नेवळ उच्चभ्रू नव्हे, ते आदिवासी मुलगा ज्याला आत्ता कुठं BA झाल्यावर लहानशी नोकरी मिळाली, तो तुमच्या वाचनाचा एवढा त्याला विचारतो तू पुस्तकं वाचलेस का. त्या सार्वजनिक वाचनालयात घेतली, पण नोकरी जेव्हा चांगला पगार भेटते, बघा शब्द त्याचा, हे आपल्याकडे सुद्धा अजून मी विद्यार्थी आम्ही सांगितलं तरी असंच म्हणतात, तेव्हा मी ती पहिल्यांदा घेणार आहे. आणि त्याच्यापुढे त्यांच्यापर्यंत असा होता त्या मुलाचा, बाई हे पुस्तक मराठीत केव्हा भेटेल. म्हणजे कशा रीतीनं एखाद्या लेखकाकडं अगदी सामान्य सुद्धा मनुष्य बघतो याचा नमुना यावा. याच मी सांगितलं. अगणित फोन आले, अगणित लोकांना हे ऐकण्याची जिव्हाळ्याचा विषय आणि गिरीश कुबेरांसारखा वक्ता आणि त्यामुळं अतिशय वृद्ध व्यक्तींपासून आलेले फोन मन सुखावून गेलेले आहे. या ठिकाणी गिरीश कुबेर आपल्या सर्वांसाठी आले, त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आहे. पण ह्या कार्यक्रमाआधी आम्ही एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत. आपल्या वीणा गवाणकर सगळ्यांना माहिती आहे. मागच्याच आठवड्यात आपला माजगावकरांनी आपल्याला सांगूनच टाकलेलं आहे की वीणा गवाणकर आणि कारभार हे समानार्थी शब्द आहे. त्याच्यापुढे जाऊन मी म्हणते वीणा त्यांचा भाऊ त्यांना म्हणतो, कारभारनं काय केलं वगैरे आम्हाला माहीत नाही, पण कारभार वीणासाठी जन्माला आला हे मात्र अगदी नक्की. त्या महाराष्ट्रातल्या घराघरात कारभारमुळं वीणाताई पोचल्याच. त्याची बाकीची पुस्तकं त्या मनात थोडीशी दुर्लक्षित राहिली, परंतु कारभारनं जी जेव्हा प्रसिद्धी दिली त्यानंतर आताचं जे त्यांचं पुस्तक आहे हे मृत्यूविषयीच्या विचारांचं आहे. माझा सांगाती म्हणून मारी डी हेलोजी यांनी जे पुस्तक लिहिलं इंटिमेट डे, त्याचा त्यांनी सुरेख मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. आणि या पुस्तकामध्ये त्या डॉक्टरीन बाईंनी आपले जे रुग्ण आहे, जे मरणासन्न आहे, अशा मरणासन्न रुग्णाशी त्यांनी साधलेला संवाद हा या पुस्तकाचा विषय आहे. अनेक अनुभव आहेत. मनोगतामध्ये खुद्द वीणाताईंनी आपल्या वडिलांविषयीची अतिशय हृदयस्पर्शी कथा दिलेली आहे. तेव्हा अशा या पुस्तकाचं प्रकाशन गिरीश कुबेर इथं आलेले आहेत, त्यांच्या हस्ते व्हावे अशी आमची इच्छा होती आणि म्हणून ती संधी थोडीशी साधून या पुस्तकाचं प्रकाशन आपण करता केलेलं आहे असं मी सांगू इच्छिते. आता यानंतर गिरीश कुबेरांचं व्याख्यान जे आहे ते सुरू होणार आहे.
पण त्याआधी ज्यांनी त्यांनी या कार्यक्रमाला मला मदत केली त्यांचा आभार मानणं हे अतिशय योग्य आहे आणि आम्ही आभाराचा कार्यक्रम नंतर ठेवणार नाही. मुळात कल्पना अशी आहे की गिरीश कुबेर आता बोलतील आणि त्यानंतर अर्धा तास त्यांनी आपल्याला दिलेला आहे प्रश्नोत्तरासाठी. जे काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते प्रश्न त्यांना विचारावे आणि या विषयाच्या अनुषंगानं आणि त्याची ते उत्तरं देणार आहेत. त्यामुळं इतका चांगला कार्यक्रम झाल्यानंतर परत त्याला आभाराचा ठिकाण लावावा असा त्यांचा हेतू नाही आहे आणि म्हणून आभाराचंही भाषण किंवा विचार मी आत्ताही ते करते. ज्यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला ते उत्तम करत माईक सिस्टीम नेहमी जे अतिशय प्रामाणिकपणे आणि चोखपणे बजावतात त्यांचेही जे या ठिकाणी आभार मानते आहे. प्रेक्षकांशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही. आमची इच्छा फार होती की हा सगळा हॉल करून पकडून जावा, परंतु अजूनही आशा आहे की काही लोक सुशेगातपणे आरामात दुपारचं रविवारचं जेवण वगैरे करून येऊन पण येत असतील, नाहीसं नाही आहे. परंतु आपण जी वेळ ठरवली होती त्या वेळेला तरी सुरू व्हावा अशा अपेक्षेनं आम्ही तो सुरू केला. या ठिकाणी चिन्मय गव्हाणकर त्याचे काही जे जागरूक संघटनेचे त्याचे ते बरोबर ते साथीदार आहे त्यांनी पण या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे. तर त्यांची पण नावं या ठिकाणी सांगते आहे की त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच आम्हाला हा कार्यक्रम घेता आलेला आहे. तर तो आणि त्याचे जे साथीदार आहे त्या सगळ्यांचे या ठिकाणी नावं घेत नाही आहे, क्षमा करा, परंतु या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. स्वयंसेवक म्हणून आलेले आहेत, त्याच्यानंतर याचं शूटिंग करण्यासाठी आलेले आहेत, त्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. अजूनही एकच गोष्ट झालेली आहे, गिरीश कुबेर यांच्यावर त्यांच्या सौभाग्यवत या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचंही छोटंसं स्वागत आम्ही करतोय. मी विणाताईला विनंती करते त्यांनी तिथूनच जो पुष्पगुच्छ आम्ही त्यांच्याकडे देतोय तो त्यांनी मिसेस कुबेर यांना द्यावा. गिरीश कुबेर यांची 4ही पुस्तकं आमचे विरारचे स्नेही राजू नाईक यांनी या ठिकाणी आणलेली आहेत आणि ती सवलतीच्या दरात मिळणार आहेत. तसंच आमचे दुसरे स्नेही मनोज आचार्य यांनी विणाताईंचं हे आत्ताचं नुकतंच नवीन प्रकाशित झालेलं पुस्तक त्याच्या प्रती आणलेले आहे आणि तेही सवलतीच्या दरात मिळणार आहे. परंतु हा कार्यक्रम संपल्यानंतर जर आपल्याला ती पुस्तकं हवी असतील तर आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. एवढं बोलून मी आता गिरीश कुबेर यांच्या हातात माहिती देते. नमस्कार. आदरणीय विणाताई संस्थेचे पदाधिकारी आणि रविवारच्या दुपारी जागतिकीकरण अर्थकारण वगैरे अशा विषयांच्या साठी जमलेले आपण सगळे, खरं म्हणजे हा चांगला वाहून खुशी काढायचा काळ आहे, पण तरी सुद्धा आपण याचा अर्थ विषय नक्कीच गंभीर असणार. मी परिचय करून देत असताना मला विंदा करंदीकरांनी सांगितलेला किस्सा सारख्या डोळ्यापुढे येत होता. विंदांवरती हा किस्सा तुलनेच्या पातळीवरती फक्त उदाहरणार्थ इतपतच त्याचा अर्थ आहे. विंदांच्या वरती एक छान माहितीपट बनवला होता जब्बार वगैरे मंडळींनी आणि त्याचा एक खास कार्यक्रम केला होता NCPA मध्ये मुंबईला. आणि विंदांना ही अर्थातच बोलवलेलं होतं. पहिल्यांदा असं झालं की विंदा म्हणाले बायकोला तू पण सर त्याची आहे आणि विंदा नेहमीप्रमाणे जब्बार नाही का आणि हातामध्ये साठी चटचरी पटचरी कापडाची पिशवी अशा विषयामध्ये गेले ते कार्यक्रमाला. आणि ते सगळ्यात छान माहितीपट वगैरे झाला आणि एकंदर सुंदरच बनला तो. ज्यांनी बघितलं त्यांना माहिती असेल की विंदांवरचा माहितीपट किती सुंदर झालेला आहे. एकंदर विंदांची कविता, त्याची उंची वगैरे खूप छान त्याची मांडणी केलेली आहे. आणि तो माहितीपट संपला आणि विंदा आपल्या बायकोला म्हणाले, बघितलंस का तुम्ही असे आहेत विंदा. त्यामुळे मला परिचय करून देताना नंतर माझ्या बायकोला असं काहीतरी म्हणावं वाटेल असं वाटलं.
या विषयासाठी बोलवलं याचं खरोखर मनापासून स्वागत करतो, कारण मला हा विषय हा खूप पोटतिडकीनं मांडावा, मनापासून मांडावा. तर त्या अर्थाने मी व्यावसायिक व्याख्यान करता नाही, म्हणजे गावोगाव भाषण द्यावी कुठल्या तरी, मग संतवचनांचा आधार घेत छान भाषण रंगवावं, पूर्वारंग उत्तररंग वगैरे अशा पद्धतीनं त्याची मांडणी करावी, अशा स्वरूपाचा इथे असताना व्याख्यान करता नाही. या विषयाची एक त्याची जर तुम्ही व्याप्ती लक्षात घेतली तर मला असं प्रामाणिकपणे सतत जाणवतं की महाराष्ट्रातला भारतातला तर एकंदर, पण त्यातही विशेषतः महाराष्ट्रातला मध्यम वर्ग या आर्थिक विषयांपासून खूप 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 म्हणजे कित्येक योजने असा लांब गेलेला आहे. आर्थिक म्हणजे काय आपलं नाही बुवा, हे आपलं काही काम नाही वगैरे वगैरे असं काही त्यांना वाटत असतं. एकतर श्रीमंती आणि पाप याचं काहीतरी कुठेतरी सांगड आपलं एक क्षुद्रपणाने घातली गेलेली आहे आणि अंतरून जाऊन पाय बसवावे वगैरे सगळे विकार तत्वज्ञान आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलेलं असतं. म्हणजे अंतरून मोठं करावं असं सांगत नाही आपण, पाय लहान करून पोटाशी करून झोपावं, अशी एकंदर अर्थविषयक आपल्याला जाणीव. मराठीमध्ये समभाग बाजाराला नाव सुद्धा सट्टा बाजार असं दिलं जातं. म्हणजे अधिकृतपणे शासकीय मान्यतेने शेअर्सचे व्यवहार होत असतात, त्याला मराठीमध्ये आपण अधिकृतपणे सट्टा बाजारच म्हणतो. त्यामुळे अशी एकंदर आर्थिक विचाराविषयीची आपली मूलभूमिका असल्यामुळे या विषयावरती बोलवल्याबद्दल मी खरोखर आयोजकांचे आभार मानतो. याचं कारण म्हणजे मला इथं कारण असं प्रामाणिकपणे जाणवतं की महाराष्ट्रभर कुठल्या ना कुठल्या निमित्तानं माझं प्रवास होत असतात, जाणं येत असतं, जाणं येणं असतं. काही काही कोणी वैद्यकीय क्षेत्रात असेल की त्यांना माहिती असेल की काही काही मुलांना जन्मताच कुठल्या तरी व्हिटॅमिनची, कुठल्या तरी प्रथिनांची अंगामध्ये कमतरता असते. मग ते जन्मतानाच त्यांना रंगांधळेपणा असतो किंवा काही जणांना आणखी कुठेतरी दुसरी कमतरता असते. ते रातांधळे होतात, रंगांधळे रंगांमधला फरक कळत नाही, रातांधळे होतात, त्यांना रात्री दिसत नाही, ती दृष्टी अडवून होत जाते. तसं महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी समाजाला जन्मताच या एम व्हिटॅमिनची खूप तीव्रता कमतरता लागलेली आहे, तीव्रपणे कमतरता आहे एम व्हिटॅमिनची. त्यामुळे हा समाजचा समाज, मराठी समाजचा समाज हा एक चांगला शब्द वापरला, त्याचा अर्थांधळा असा बनलेला समाज आहे. बाकी सगळं कळतं आपल्याला, जात कळते, धर्म करतात, वर्ण करतो, अर्थ त्यातला कळत नाही, अर्थ समजून घ्यायची इच्छा वाटत नाही, पण अर्थ काहीतरी वेगळंच आहे असं आपल्याला वाटत राहतं. हा सगळ्याचा पाया आहे धर्म, अर्थ, काम, मोक्षाचं, पुरुषाचं मान. अर्थावरती बाकीच्या सगळ्या पुरुषार्थांचा जगण्याचा मापदंड लावलेला असतो. त्यामुळे हे अर्थविषयक मांडणी करणं हे खूप आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थविषयक नजरेतच बघणं हे मला असं वाटतं पुढच्या काही पिढ्यांचं कर्तव्य असायला हवं. कारण झालंय कसं की या सगळ्याकडे आपण अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो आणि अर्थविषयक जाणीवा त्यामुळे अतिशय अशा मंदावलेल्या आणि अतिशय कमतरलेल्या राहून गेलेल्या आहेत. तुम्ही सगळ्या समाजाचीच मांडणी जर अशी बघत गेलं, तुम्ही अगदी पेशवेकालीन बघा, शिवाजीच्या त्यांच्या काळात इतिहास बघा, प्रत्येकाचा अर्थविषयक जाणीवांचा एक चांगला पैलू आपल्या इतिहासाच्या सुद्धा ज्ञानापासून दूर गेलेला आहे. शिवाजी महाराजांचं कौतुक करताना आपण सगळ्या बाकीच्या गोष्टींचं कौतुक करत असतो, अफजल खानाचा घोटाळा काढला, हे सगळे गौरवास्पद आहेच, पण त्यावेळेला त्याच्याही पेक्षा माझ्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या नजरेत आड झालेला असतो, तो असा की त्या काळी शिवाजी महाराजांनी रायगडावर बसून दिलेली गुंडी 24 तासाच्या आत हैदराबादला वटत होती. हा जो ताकदीचा भाग आहे. आता सुद्धा चेक एवढ्या लवकर मिळत नाही हो, म्हणजे आज इथे दिला आणि उठा 24 तासात हैदराबादला क्रेडिट झाला असं होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचे बाकीचे सगळे युक्ती प्रयुक्त सगळ्या माहिती असतात आपल्याला. एक प्रसंग आपल्या नजरेतनं गेलेला असतो, तो असा की ज्या वेळेला त्यांना त्यांची काही देणी द्यायची होती इंग्रज सरकारला, तर शिवाजी महाराजांनी 3 तासामध्ये रायगड, आणि ती त्यांना लक्षात आलं की रोखीमध्ये आपण देणी देऊ शकत नाही, परवडणार नाहीये. त्यांनी ते सांगितलं की चांदीच्या बदल्यामध्ये